नमस्कार, मी अनघा तोडपकर. अश्वत्थामा भाग 22. अश्वत्थामा कृष्णाच्या नामस्मरणात दंग होऊन स्मृतिपटलात शिरला. द्यूतानंतर हस्तिनापूर. द्रौपदीची विटंबना त्याच्या मनातून जाणं शक्यच नव्हतं. त्याला हस्तिनापुरातच राहण्याचा मग कंटाळा आला. त्यामुळं दुर्योधनाच्या परवानगीनं द्वारकेला तो निघाला. समुद्रदेवानं प्रसन्न होऊन समुद्रात 12 योजनं म्हणजे 104 किलोमीटरचं बेट निर्माण करून शिल्पकार रचनाकार विश्वकर्म्यानं बनवलेली सोन्याची द्वारका नगरी पाहायची त्याला उत्सुकता लागली. अश्वत्थामा देवदर्शन करत हरिद्वार, मथुरा, वाराणसी, कांची, उज्जैन करीत द्वारकेत पोहोचला. प्रत्यक्ष द्वारकाधीश श्रीकृष्णानं त्याचं स्वागत करून म्हटले, तू पांचालीच्या विटंबना झाल्यावर नीच अधर्मी लोकांचा उबग येऊन तू इथं येशील हे मी जाणून होतो. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी गोमती नदीत स्नान केल्यावर कृष्णानं आग्रहानं दिलेलं नीलवस्त्र परिधान करून नागेश्वर, ज्योतिर्लिंग मंदिर, विष्णू नारायण, लक्ष्मी विष्णू, हनुमान मंदिराचं दर्शन घेऊन कृष्णानं त्याला आपल्या महालात नेलं. श्रीकृष्णानं 12 वर्षे तपश्चर्या करून मिळवलेलं सुनाभ सुदर्शन चक्राची त्यानं मागणी केल्यावर कृष्ण म्हणाला, उचलता येईल तर जरूर घे. परंतु अश्वत्थाम्याच्यानं ते चक्र तसूभर देखील हललं नाही. कृष्णाशी सामना करून स्वतः अजिंक्य होण्याच्या ईर्षेपायी त्याला चक्र हवं होतं. जिथं देव, दानव, गंधर्व, मानव सर्व एकत्रित झाले तरी कृष्णाचा पाडा होऊ शकत नाही. अश्वत्थामा शर्मेनं कृष्णाशी द्रोह केल्याचा पश्चाताप खजील होऊन वारंवार क्षमा मागत होता. कृष्ण मनात विचार करीत होता, उद्या महायुद्ध सुरू झाल्यावर बालमित्र म्हणून दयामाया न दाखवता ह्याला प्रथम ठार कर. विलक्षण घातकी आहे व होऊ शकतो हे अर्जुनाला सांगायचं त्यानं ठरवलं. अश्विन कृष्ण पक्षातील द्वादशी रात्रीला अस्तंब्याच्या डोंगराखाली यात्रेकरू भक्त ढोल नगारे तुताऱ्यांचा गजर करत हातामध्ये पलिते घेऊन दुर्गम पायवाट अश्वत्थाम्यावर श्रद्धा ठेवून त्याच्या नावाचा गजर करीत आशीर्वाद घेण्यासाठी बेधडक चढत होते. सुळक्यावरच्या टोक्यावर काळी कफनी घातलेला महाधिप्पाड अश्वत्थामा दर्शन देण्याकरिता शांतपणे कृष्ण कृष्ण म्हणत होता. गीतेतील श्लोक म्हणत उभा होता. जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो, पापाचरण वाढते, तेव्हा नरनारायण पृथ्वीवर जन्म घेतात. अश्वत्थामा क्षुद्र मानवी पातळीवर येऊन कृष्णाला प्रश्न केला, मी महाभारतातील युद्धात कोणता अधर्म केला? माझे तात द्रोणांना निशस्त्र असताना पांडवांचा सेनापती धृष्टद्युम्नानं त्याचं मस्तक धडावेगळं करून मातीत फेकलं, हा धर्म होता? मी पण सुडानं पेटून निशस्त्र निद्रिस्त पांचालांना ठार मारलं तर काय चूक केली? कोणता अधर्म केला? सांग. या विचारांची त्यालाच लाज वाटली. स्वतःशीच फुटफुटत, होय, मी अधर्मच केला होता. कृष्णा, क्षमा कर, क्षमा कर. एकानं गाय मारली म्हणून दुसऱ्यानं वासरू मारू नये. या विचारानं तो शांत झाला. त्याचे भक्त वरच्या पठारावर सुळक्याखाली जमू लागले. आशीर्वादासाठी दोन्ही हात उंचावून म्हणाला, हे देवा नारायणा, या भोळ्या भाबळ्या भक्तांना अन्न, वस्त्र, निवारा देऊन त्यांची भरभराट करून 2 वेळची भाकरी मिळेल. कधीतरी तुझ्या मानलेल्या या अश्वत्थाम्यासाठी एवढं करावं, अशी कृष्णाला मनोमन विनंती करून त्यानं त्याच्याकडे आशीर्वाद मागितला. धन्यवाद.